ह्या षटकानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. पहिला चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हलक्यात खेळताना एक धाव मिळेल. एक माध्यमात फलकावरती धावा मात्र पाहायला मिळतील. एक चेंडूच्या समाप्तीनंतर एक धाव. तर दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. हॅलो ठीक. प्रीतम घरच स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. 9 सेकंड वरती सजन पाहायला मिळतोय. पहिल्या पुढील चेंडू पाहायला मिळेल. हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या रिझन चेंडू मात्र ट्रॅव्हलचा पाहायला डीप मध्ये प्रदर्शन आहे. अप्रतिम थ्रो पाहायला मिळेल परंतु 2 धावा रोखू शकणार नाही. प्रशांतच्या माध्यमातून धाव फलकावरती धावा मात्र पाहायला मिळतील. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. प्रीतमच्या बॅटमध्ये 2 चेंडू खेळत असताना 2 धावा बनवल्या गेल्यात. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धीरज गोलंदाज मार्कवरती षटकातील पुढील चेंडू हाताळण्याकरिता. इकडनं हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल. इकडनं मात्र प्रेझेंट ऑफ माइंड. इकडनं मात्र पहिल्या षटकामागे बॉल टू बॉल धावा बनवण्याचा प्रयत्न दिसतोय. दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून 4 चेंडू समाप्तीनंतर 4 धावा धाव फलकावरती. पहिले षटक प्रगतीपथावर असताना पिवळचं षटक चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना आतापर्यंत गोलंदाजाच्या माध्यमातून 4 चेंडू मागे 4 धावा खर्च केल्या. धीरज पुणे एकदा वन्स अगेन आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटचा वापर केला. चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव फलक पुन्हा एकदा आकार घेईल. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा हे फलकावरती पाहायला मिळतात. षटकातील अंतिम चेंडू. पहिल्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ उर्वरित शेष आहे. पहिला अंतिम चेंडू कशा रीतीने हाताळला जाईल. धीरज घरत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. समोर असेल प्रीतम. सरा बॅटचा वापर केला. प्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून तब्बल 3 धावा रोखवल्या गेल्या. हितेशच्या माध्यमातून एकच्या माध्यमातून धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतील. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. फुलटॉस बॉल. पंचाचा सिग्नल. ब्रीमर बॉल आणि चेंडूला मात्र पाठवलाय सरळ 1 बाउन्स. आमच्या सरळ कॉमेंट्री स्टुडिओतला अभिवादनासाठी चौकार. 5 धावा मिळतील या बॉल वरती. 9+4. पाचच्या माध्यमात धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतील. 11 धावा. पहिला चेंडू ब्रीमर बॉल हाताळला गेले गोलंदाजाच्या माध्यमातून.
षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू पाहायला मिळेल. फ्री हिट बॉल पंचांनी चक्र फिरवलंय हार्दिकजी तामोरे सरांनी. इकडनं मात्र प्रीतम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल. इकडनं मात्र चेंडूला मात्र सोडून दिला. हे दबाव पाहायला मिळतोय गोलंदाजावरती. स्क्वेअर धाव मिळेल पुन्हा एकदा स्क्वेअरच्या माध्यमातून धाव फलक आकार घेईल. 12 या अंकांवरती पाहायला मिळते. इकडनं मात्र कुठलाही चेंडू न हाताळता 6 धावा खर्च केल्या गेल्यात गोलंदाजाच्या माध्यमातून. महागडे षटक राहिलंय न चेंडू हाताळता 6 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा 1 सेकंड गोलंदाज सज्ज होईल. सरा बॅटचा वापर केला डाऊन डी ग्राउंड. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवरती धावा मिळतील 4. धावा धावफल करते पाहायला मिळतात. एक चेंडूच्या समाप्तीनंतर एक चेंडू 16 धावा धावफल करते पाहायला मिळतात. 10 धावा खर्च केल्यात गोलंदाजाच्या माध्यमातून. एका चेंडू मागे 10 धावा खर्च करतोय. 1 सेकंड गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. फुल टच बॉल फुल टोल वसूल केलाय. चेंडू मात्र चाललाय स्क्वेअरला क्रिसनला आउट ऑफ द पार. चौकार. कड़ाकड़ी की मजा बड़ी ले लो भैया अनारकली. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 20 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 2 पंच एकमेक डिस्कस करताना आता मात्र प्रीतम घरत हावी ठरतोय. इकडनं मात्र प्रीतम घरत ही लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं परंतु गोलंदाजावरती फलंदाज हावी ठरतोय. आता मात्र फलंदाजावरती गोलंदाज हावी ठरेल का या 4 चेंडू मागे हे देखील पाहणं योग्य असेल. चांगल्या रीतीने फलंदाजी करताना इकडनं मात्र गोलंदाजाला आत्मविश्वास गुंतवावा लागेल. कारण की स्वतःवर विश्वास ठेवा. कारण फांदीवर बसलेला पाखराला फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखांवर विश्वास असतो. प्रीतमला मात्र विश्वास गुंतवावा लागेल या चेंडू मागे. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 20 धावा हे फलकावरती पाहायला मिळतात. काय कमालीची फलंदाजी प्रीतम घरतच्या माध्यमातून. 7 चेंडू मागे 16 धावा बनवल्या गेल्यात. इकडनं मात्र गोलंदाजाला चेंज करण्यात आलंय. इंजर्ड झालं त्याच्याच कारणाचं मात्र ओव्हर मात्र चेंज करण्यात आलंय. चला टीम मीटिंग कमी. चला बाहेरच्या प्रेक्षकांनी मध्ये येऊ नका प्लीज. मॅच ऑन करायची आहे. चला मॅच ऑन आहे. संघ मालक आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा आपल्या खेळाडूंना मत समजवत असताना चला स्पीड अप असू द्या प्लीज. कृपया करून विनंती करतोय. मॅच थांबवू नका. चला स्पीड अप असू द्या. ह्यानंतर आपल्याला आणखीन एक सामना खेळवायचा आहे. मेगा फायनल ग्रँड फिनाले पाहायला मिळेल. प्रीतम घरत
इंजर्ड झालं त्याच्याच कारणासमोर त्यांनी मात्र गोलंदाजी सोडून दिली. 2 चेंडू फेकले. 2 चेंडू मागे 14 धावा खर्च केल्या. महागडे षटक हाताळताना पाहायला मिळालं. आपण मात्र एक सामना खेळवण्यासाठी 1.5 तास घेतात. थोडंसं स्पीड बसू द्या प्लीज. एवढा वेळ घेऊ नका. 1 तासामध्ये मॅच संपली पाहिजे. एक मॅच संपली पाहिजे होती. इकडे हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम चेंडू हलक्यात खेळताना पाहायला मिळतो. एकच्या माध्यमात धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 21 धावा फलकावरती पाहायला मिळतात. मनोहर बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळेल. इकडनं मात्र चेंडूला मात्र सोडून दिलं पंचाकडे. वाईटची अपील परंतु पंच सांगताना चप्पा ठेवला. अचूक चेंडूवर भेदक मारा मनोहरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी या 4 चेंडू मागे पाहायला मिळाली. 2 चेंडू कमबॅक करून देतोय मनोहर आपल्या संघाला. म्हणायला हरकत नाही. षटकातील पुढील बॉल. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. फटका फसला. मिस टायमिंग. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी. अग्रेशन पहा क्षेत्ररक्षकाचं. अभिषेक आपण पाहूया तिसरं षटक. गोलंदाज मार्क वरती अक्षय घरत गाविलकर पाहायला मिळते बॉलिंग मार्क वरती.
अक्षय गवेलकर खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आजच्या दिवसामध्ये देखील. आर्मी मॅन आहे, भारताचे मात्र संरक्षण करतो. आज मात्र या स्पर्धेकरिता 5 दिवस मात्र सुट्टीवर आहे. हे आहे क्रिकेटवरचा प्रेम. तिसरं षटक हाताळण्याकरिता चला स्पीड बसू द्या प्लीज, कृपया करून विनंती करतोय. फिल्डिंग करणारी टीम आरडी रॉकस्टार ग्रुप संघामध्ये क्षेत्ररक्षण स्पीडअप करून घ्या थोडंसं प्लीज. तिसऱ्या षटकाला सुरुवात, पहिला चेंडू पाहायला मिळेल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. सरा बॅटचा वापर करत असताना एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र ट्रॅव्हल होता पाहायला मिळतोय. इकडनं मात्र एकेरी धाव, इकडनं सिंगल डबलला प्राधान्य देताना पाहायला मिळतात. दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून धावफलक 23 अंकावरती पाहायला मिळते एक चेंडूच्या समाप्तीनंतर. खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत फलंदाजांच्या माध्यमातून प्रीतम 8 चेंडू 17 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. चला बॅटचा वापर केला पुन्हा एकदा. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, 2 क्षेत्ररक्षक येतात. एक चेंडू मात्र अडवेल, थ्रो करेल तोपर्यंत एकच धाव मिळेल. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 24 धावा. कमालीची गोलंदाजी करताना अक्षयच्या माध्यमातून पुन्हा एकदा अप्रतिम फटका पाहायला मिळतो. अप्रतिम क्षेत्ररक्षक होईल, एक धाव मिळेल. इकडे मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, इकडे रनआउटची संधी घातक ठरू शकते परंतु पंचांकडे अपील, परंतु पंच सांगताना सुखरूपपणे आपल्या क्रीजवर पोहोचला गेलाय फलंदाजाच्या माध्यमातून. एक धाव मिळेल, 25 धावा. आता मात्र प्रीतम घरत स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एनवरती अभिषेक कशा रीते फलंदाजी करेल. प्रीतम घराच्या माध्यमातून खूप चांगला खेळ पाहायला मिळतोय. प्रीतम घराच्या अगेन 2 चेंडूवरती 2 चौकार खेचले होते. तोच फलंदाज आता मात्र स्ट्राईक एनवरती पाहायला मिळतोय. अक्षय पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. अक्षय टू प्रीतम. सरा बॅटचा वापर केला, फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 बाउंड चेंडू मात्र अडवला जाईल. थ्रो मात्र पाहायला मिळतोय. तोपर्यंत विकेट किपरकडे थ्रो पोहोचेल, तोपर्यंत 2 धावा नाही रोखू शकणार. पुन्हा एकदा 2 धावफलक आकार घेईल. 27 या अंकांवरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. तिसरा षटक प्रगती पथावर असताना चांगल्या रीतीने आतापर्यंत फलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजाच्या माध्यमातून 5 धावा खर्च केल्या 4 चेंडू मागे. षटकातील पुढील बॉल, शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. इकडनं मात्र आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू मात्र साई एंटरप्राइजेसच्या बॅनरला मात्र स्वागतासाठी चौकार. Sandy, Bove. 31 धावा धावफलक वरती पाहायला मिळतात. आता मात्र अक्षयच्या 5व्या चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला मिळाला प्रीतमच्या माध्यमातून. 31 धावा फलकावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. कोलातला बॉलला ड्राईव्ह केलं, 1 धाव मिळेल. इकडे चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. इकडे मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, बघता 2 धावा देखील यशस्वीरित्या पार होताना पाहायला मिळते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा, 11ची सरासरी मेंटेन ठेवली गेली प्रत्येक षटकामागे. जाऊया आपण संगीत कक्षेमध्ये ऐकूया दुपारच्या सत्रामध्ये एक सुपर डुपर स्ट्रॉंग यस डीजे. Sandy.
स्ट्राईक एनवरती पाहायला मिळेल अभिषेक. नॉन स्ट्राईक एनवरती प्रीतम घरत. 12 चेंडू 26 धावांवरती खेळतोय अभिषेक. 3 चेंडू 3 धावांवरती खेळतोय. आता मात्र स्ट्राईकवरती आहे. धीरज कशा रीतीने गोलंदाजी करेल या चौथ्या षटकामध्ये हे देखील पाहणं योग्य असेल. पहिलं चेंडू पाहायला मिळेल. 33 धावा उफल करते पाहायला मिळेल. 11ची सरासरी आतापर्यंत मेंटेन ठेवली गेली प्रत्येक षटकामागे. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर वळण घेणारा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. चेंडू मध्ये थोडंसं मात्र खाली राहतोय. फलंदाजाची बॅट अभिषेकची बॅट मात्र अगोदर मात्र हवेत होती त्याच्याच कारणाचं निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी धीरज घराच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या षटकामागे 6 धावा खर्च केले होत्या. दुसऱ्या षटकामागे एकही धावा अजूनपर्यंत खर्च केलेला नाही. पुन्हा एकदा पुढील बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाहीये. एक धाव मिळेल. 1च्या माध्यमातून धाव फलक पुन्हा एकदा आकार घेईल. 34 अंकांवरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. कमालीची गोलंदाजी करताना धीरज घराच्या माध्यमातून 1.2चा खेळ समाप्त होताना पाहायला मिळते. 8 चेंडू फेकून झाले धीरजच्या माध्यमातून. 8 चेंडू मागे 7 धावा खर्च केल्यात. व्हेरी इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत पाहायला मिळते. पुणे एकदा षटकातील तिसरा चेंडू घेऊन समोर असेल प्रीतम घरत. त्याच्या बॅटमध्ये 12 चेंडू 26 धावा आल्यात आतापर्यंत. इकडे अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्टला चेंडू मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. कव्हरच्या रिझल्टला चेंडू मध्ये अडवलं जाईल. थ्रो केला जाईल तो परत एक धाव मिळेल. 1च्या माध्यमातून धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 35 धावा. 35 स्कोर गडवरती पाहायला मिळतात. ओमसाई चॅलेंजर संघाच्या माध्यमातून चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना धीरज पुन्हा एकदा 1 सेकंड बॉलिंग ट्रॅक वरती. स्विचिरचा फटका खेळण्याचा प्रयत्न. फुलटॉस बॉल. स्विचिरचा प्रयत्न होता परंतु अपयशी येताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. गोलंदाजाच्या माध्यमातून जखून ठेवलं गेलं फलंदाजांना पूर्णपणे हावी ठरतोय गोलंदाज फलंदाजांवरती. आपण सातत्यानं पाहिलं फलंदाज ठरतोय गोलंदाजावरती हावी. इकडे माझं दृष्ट वेगळं पाहायला मिळते. गोलंदाज ठरतोय फलंदाजावरती हावी. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल आणि बॅट मध्ये संपर्क झालाय आणि चेंडू मात्र चाललाय सीमारेषेच्या बाहेर. अभिषेकच्या बॅट मधनं एक खणखणीत षटकार. भैया अभिषेकच्या बॅट मधनं एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. अंतिम आणि शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील पाहायला मिळेल. रनिंग मध्ये थोडंच माझा मिस्टेक होताना धीरजच्या माध्यमातून 5 चेंडू मागे 14 धावा करतोय. 1.5चा खेळ समाप्त होताना. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालाय. चेंडू मात्र चाललाय सीमारेषेच्या बाहेर. अभिषेक ब्रँडचा ब्रँडेड क्वालिटी A1 षटकार. पाच षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावा धावफल करते पाहायला मिळतात. काय अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. समजतो 4 षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावा धावफल. कौशिक जरा जोरात आवाज काढ. 4 ओव्हर नंतर ज्या धावा झाल्या त्या धावा कळव. 47 धावा धावफल करते पाहायला मिळतात. पाहूया 5व्या षटकाला सुरुवात होईल. पाहूया कुठला गोलंदाज असेल. गोलंदाज मार्क वरती अक्षय गाविलकर पाहायला मिळते. आर्मी बॉय गोलंदाज मार्क वरती. वैतिकाचं पहिलं दुसरं आणि संघासाठी 5वं षटक.
इकडे अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय, परंतु पंच आमच्या वजना डब्बे असतीच्या बाहेर व्हाईट बॉलचा संकेत देताना स्क्वेअर धाव मिळेल. फलकावरती स्क्वेअरच्या माध्यमातून 48 धावा हे फलकावरती पाहायला मिळतात. अक्षयच्या माध्यमातून खराब चेंडू सुरुवात 5व्या षटकाला होताना पाहायला मिळते. 2 षटकाचा खेळ उर्वरित शेष असेल. षटकातील पुढील बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीची काळ लागून चेंडू मात्र फायनलच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होताना एक धाव मिळेल. 1च्या माध्यमातून धाव फलक पुन्हा एकदा आकार घेईल. 49 या धाव फलकावरती पाहायला मिळतात. सेमीफायनल 2 ची लढत असताना चांगल्या रीतीने आतापर्यंत फलंदाजी पाहायला मिळते. ओमसाई चॅलेंज संघाच्या माध्यमातून षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल फुल टॉस बॉल. सरा बॅटचा वापर केला, फटका फसलाय. मिस टायमिंग, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी, फलंदाज बाद. पाहायला मिळतोय 49 धावा धावफलकावरती 2 विकेट गमावल्या गेल्यात. नवीन खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळतोय. आकाश राणा कशा रीतीने फलंदाजी करे, स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतोय. प्रीतम घरत नॉन स्ट्राईक इन वरती 14 चेंडू 28 धावांवरती खेळतोय. चांगल्या रीतीने फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुणे इथे गोलंदाज सज्ज होतोय. सरा बॅटचा वापर केला, फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू मात्र 1 बाउन्स ओव्हर दी रोप. हा येतोय PSPL चौकार. चारच्या माध्यमातून धावफल करू धावा मात्र पाहायला मिळतात. 53 53 धावा. पुणे एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. काय कमालीची गोलंदाजी, कमबॅक देखील पाहायला मिळतोय. इकडे मध्ये यष्टीरक्षक मध्ये थोडंसं मध्ये बीट होताना थोडीशी मध्ये दुखापत होते. चला मैदानाच्या आतमध्ये स्प्रे घेऊन जायचंय. थोडीशी मध्ये दुखापत होताना यष्टी रक्षकाला पाहू शकाल. 4 चेंडू फेकून झाले. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात. 53 53 धावा. 2 चेंडूचा खेळ उर्वरित शेष असेल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करून घ्या प्लीज फिल्डिंग करणाऱ्या टीमने. ह्याच्यानंतर आपल्याला एक आणखीन सामना खेळावा लागेल. ग्रँड फिनाले मेगा फायनल असेल. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 53 धावा हे फलकावरती पाहायला मिळतात. 2 चेंडूचा खेळ उर्वरित शेष असेल. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुणे एकदा गोलंदाज अक्षय आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. पुणे एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा यष्टी रक्षकाला चेंडू मात्र हाताला लागतोय. पुन्हा एकदा सातत्याने दुखापत होताना पंचायत सिग्नल बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. 54 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. शेवटचा अंतिम चेंडू 5व्या षटकातील पाहायला मिळेल. अंतिम चेंडू कशा रीतीने हाताळला जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून. 2 पंच चांगल्या रीतीने पंचांची भूमिका पार पडताना प्रीतम घरत ओपनिंगचा खेळ
अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये खंबीरपणे उभा आहे. वन साइड खेळतोय. 14 चेंडू 28 धावा बनवल्या त्याच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंच आमच्या वळताना यज्ञेश प्रभू सर. इट इज अ व्हाईट बॉल. खराब चेंडूचा सिग्नल देताना स्क्वेअरच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. 55 धावा 55 जो स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. इकडनं गोलंदाज आणखीन किती चेंडू मात्र हात राहील या अंतिम चेंडूकरिता हे देखील पाहणं योग्य असेल. सरा बॅटचा वापर केलाय. चांगल्या रीतीने फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू मात्र थांबणार नाहीये. आंबट गोड मैदानाचे आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू मात्र चौकार. पाच षटकाच्या समाप्तीनंतर 59 धावा धावफलक पाहायला मिळतात. पाहूया डेट ओव्हर स्पेशली हा नंबरचे षटक असेल. हा नंबरचे षटक कुठला गोलंदाज असेल गोलंदाज मार्क वरती हे देखील पाहणं योग्य असेल. मयुरेश पाटील संघाचा कर्णधार. आपण पाहिलं पालघर जिल्ह्यामध्ये खूप चांगलं कर्णधाराची भूमिका अदा करताना अनिकेत राऊत, अवधूत कामत, निरंजन घरत सारखा दिग्गज कर्णधार आपण पाहिल्यात. तशाच रीतीने एक कर्णधार मयूर पाटील देखील आहे. फुल टॉस बॉल फुल टोल वसूल केलाय. चेंडूला पाठवलंय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. मयूरेचं मात्र स्वागत केलंय. स्वागत से करेगे सबका स्वागत. षटकार. सिक्स्टी 65 धावा धावफलक ते पाहायला मिळतात. काय अप्रतिम फटका पाहायला मिळाला होता आकाश बॅटमधनं. पुन्हा एकदा दे धनादन दे धनादन. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 षटकार त्याला पाहायला मिळतोय. मयुरेशच्या बॅट मधनं 2 चेंडूवरती मयुरेशवरती पूर्णपणे हावी ठरतोय फलंदाज आकाश मधनं अक्षयच्या माध्यमातून. इकडनं मात्र काय घडतंय रनरच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद असेल, व्हाईट बॉल असेल, खराब चेंडू असेल. हे गोलंदाज मयुरेशवरती आलेला दबाव पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 72 धावा फलकावरती पाहायला मिळते. 72. 4 चेंडूचा खेळ. उर्वरित शेष असलेल्या 4 चेंडूमागे जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न असेल का हे देखील पाहणं योग्य असेल. डेट ओव्हर स्पेशली आहे 72. 72 धावा डेट ओव्हर स्पेशली आहे. हा नंबरचं षटक आहे आणि हा नंबरच्या षटकामागे काय अप्रतिम फलंदाजी केली फलंदाजाच्या माध्यमातून प्रीतम घरात बाद होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा असरा बॅटचा वापर केलाय. शेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. काय आक्रमक फलंदाजी करताना पाहायला मिळतं. 7 चेंडू 22 धावा वरती खेळत आकाश राणा ऑन फायर. षटकार. अडकून पडला
थर्ड इज आम्ही सकला मात्र सेमीफायनल एकच मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र पेंडिंग राहिला होता, तो मात्र दिला जाईल. योगेश गरज ठरतो त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यायचं योगेश आपण मात्र मॅन ऑफ द मॅच साठी. इकडं मात्र शॉर्ट बॉल पाहायला मिळाला होता, त्याच्या मात्र पूर्णपणे हावी ठरताना पाहायला मिळतोय रिप्लेच्या माध्यमातून. इकडे मात्र दुसरा चेंडू तिसरा चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. त्याच्यानंतर सरा बॅटचा वापर करत असताना छान पद्धतीने खेळून काढले 6 धावांकरिता. अशा रीतीने 3 षटकार पाहायला मिळतात. बॅक टू बॅक फलंदाजाच्या माध्यमातून मयुरेशवरती पूर्णपणे हावी ठरतोय फलंदाज आकाशच्या माध्यमातून. 78 धावा फलकावरती 78 रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. 78. पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. फुल टॉस बॉल वन हँड शॉट खेळलाय रिषभ पंतच्या कॉपी बुक स्टाईलनं छान पद्धतीने खेळून काढलाय. 4 चेंडू मरते 4 षटकार मयुरेशवरती पूर्णपणे हावी ठरताना पाहायला मिळतोय फलंदाज. तुझी चिमणी उडाली माझा 84 धावा धावफल करते पाहायला मिळतात. या स्पर्धेतील हाय स्कोर पाहायला मिळतोय. पुणे इथं पुढील बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक बीट होता पाहायला मिळतोय. थर्डमॅनच्या रिझाना चेंडू मध्ये ट्रॅव्हल एकच धाव. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली होती. 4 चेंडू मागे 4 षटकार आकाश माध्यमातून पाहायला मिळाल्या होत्या. अंतिम चेंडू पाहायला मिळेल पहिल्या इनिंगच्या डाबातील. 9 चेंडू 29 धावांवरती खेळताना पाहायला मिळते. अंतिम चेंडू पाहायला मिळेल. इकडचा फुल टॉस बॉल सरळ बॅटचा वापर केलाय. चेंडूला मात्र पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 92 आजाद खेल प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तुझं म्हणते गद्दार मला. गद्दारी करून तुझं म्हणते गद्दार मला. आपण पाहिलं 2 फलंदाजांसाठी मात्र कृतेश गरजकरांना मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला गेलाय. प्रीतम गरत आणि आकाश राणा या फलंदाजांसाठी. 92 चा टार्गेट मात्र सेट करण्यात गेलाय. 91 फलकावरती आणि 92 चा टार्गेट मात्र सेट करण्यात दिला जातोय. अंतिम षटकामागे 32 धावा बनवल्या गेल्या. काय कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली फलंदाजांच्या माध्यमातून. आकाशची बॅट पूर्णपणे झळपली. त्यांनी मात्र 4 षटकार खेचला गेला. त्यानंतर अंतिम चेंडूवरती देखील षटकार पाहायला मिळालं. प्रशांत देखील अंतिम चेंडूवरती षटकार मारलं. या स्पर्धेतील हाय स्कोर पाहायला मिळतोय. जर मात्र ओम साई चॅलेंजर संघ मात्र विजय होतो. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता योगेश. अगदी अप्रतिम बॅटिंग बॉलिंगच्या जोरावर त्याने मॅन ऑफ द मॅच घेतलेली आहे. कारण की अजयजी गरतकडून ट्रॅक आणि आमचे विनोद पुजारीकडून योगेश 2 मिनटं बघा. चांगली कामगिरी करतायत. चांगली कामगिरी केलेली आहे यावेळेस तुम्ही. अगदी बघायला गेलं तर टफ फाईट मॅच होती. धावा येणं गरजेचं होतं. त्यामध्ये तुम्ही धावा देखील केल्या आणि विकेट देखील मिळवले. काय म्हणणार या खेळबद्दल? हा चांगलं खेळलो त्याच्याबद्दल मला चांगलं वाटते. आणि 20वाल्याने मला घेतलं हे अजून चांगलं वाटते मला. बेस्ट लक तुमच्या पुढच्या मॅचसाठी. आपण बघितलं मॅन ऑफ द मॅच योगेश आणि यस ओम साईकडून एका ओव्हरमध्ये लगातार 4 षटकार आणि इथे कॅश प्राईज दिलं जात आहे. यावेळेस दोघांनाही 500 प्रीतम गरत आणि राणा सबसे शाणा और ये लगातार 4 सिक्सर.
बघा ही मॅच जिंकली तर 3,000 आणि पुढची मॅच जिंकली तर 5,000. रुपेश गरत आणि कीर्तेजी गरत ग्रामपंचायत सालवड उपसरपंच आपल्याला पाहायला मिळतील. हा सामना मात्र ओम साई चॅलेंजर्स संघ मात्र जिंकतोय, तर मात्र त्यांच्या संघ मालकांकडनं मात्र 3,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. आणि जर फायनल संघ मात्र विजयी झाला तर मात्र 5,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल संघ मालकांकडनं. क्रितेश गरत आणि रुपेश गरत सरांकडनं मात्र ह्या मॅचसाठी 3,000 रुपये आणि पुढच्या मॅचसाठी 5,000 रुपये अशा रीतीने पारितोषिक लागलं गेलंय. मॅचला ही सुरुवात मायक्रोफोनवरती करूया. हलकंसं बदलणं मायक्रोफोनवरती जुळलं जाईल व्हॉइस ऑफ पासरचा एक बुलंद आवाज. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलेल्या मयुरेश आणि सूरज साजनगरजच्या हातामध्ये चेंडू 92 धावेचं टार्गेट आहे. पहिलाच बॉल फटका इकडे यावेळेस डोक्यावरून डीपमध्ये जात असताना 4 धाव्याने सुरुवात केलेल्या मयुरेशने अगदी 92 आहेत. 15ची सरासरी मेंटेन करायची प्रत्येक ओव्हरमध्ये 15.40ची आणि इथे मात्र 30 सरासरी मेंटेन करण्यासाठी अशी फटकेबाजी करावी लागेल. 4ने सुरुवात झालेली आहे. बघूया येणारी चेंडूचा विचार केला तर चेंडू अजूनही 35 धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 88. पुन्हा एकदा दुसरा चेंडू आणि यावेळेस मात्र पॉईंटच्या भागामध्ये पाठलाग सुरू आहे. पुन्हा यावेळेस मात्र डीपमध्ये जाऊन खूप चांगली क्षेत्ररक्षण 2 धावा मिळतील. महेशने मागच्या मॅचमध्ये लगातार 4 चेंडू 4 चौकार खेचले होते आणि इथे 2 चेंडू आणि 2 चांगले फटके. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 6. सेमीफायनल 2 सुरू आहे. ओमसाई ग्रुपचे ऑनर कीर्तेश गरत आणि रुपेश गरत यांच्याकडून ही मॅच जिंकली तर 3,000 आणि पुढची मॅच जिंकली म्हणजे फायनल जिंकली तर 5,000. पाटलांचा बैल गाणा गाणा त्याने घाटात गेला हिरडा. 10 धावा धावपलकावर मात्र आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू मागे साजनवर हल्ला होत आहे आणि कॅप्टन इकडे मात्र परफॉर्मन्स देत असताना या मॅच स्पर्धेमध्ये सुपर बॅटिंग केलेली आहे, खास करून पॉवर प्लेमध्ये मयुरेश पाटीलने. आणि 10 धावा 3 चेंडू मागे. ओमसाई चॅलेंजर पहिली ओव्हर 15ची सरासरी मेंटेन करायची आहे आणि इकडे उंचच गेलाय क्रॉस बॅटेड खेळलेला स्ट्रोक 2 खेळाडूमध्ये. इकडे प्रशांत सांगतोय मी कॅच करेल, विकेट. मयुरेश बॅक टू डगआउट.
पाटलांचा बैल गाडा गाडा त्या पाटलांचा बैल गाडा. कॅमेरामॅनला विनंती आहे, जेव्हा वेळ भेटेल ओम साईचे जे प्रेक्षक आहेत, जे समर्थक आहेत, त्यांच्यावर कॅमेरा येऊ द्या. येल्लो टी शर्टमध्ये आपण बघू शकतात एन्जॉय करतायत. फटका इकडे सजवला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक सिंगल मेल. स्कोरबोर्ड 11. एक गोपाल आपल्याला पाहायला मिळतोय. 11 स्कोर कार्डवर 1 विकेटच्या नुकसानामध्ये. अजूनही मात्र बघायला गेलं तर शेवटचा चेंडू बाकी आहे. स्ट्राईकला फलंदाज सूरज चौधरी आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज चौधरी 11. अगदी हलक्या हाताने फटका खेळला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक 1 पूर्ण केला. दुसऱ्यासाठी येत असताना 2 धावा मात्र पूर्ण केल्या. 2 धावेनिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 13 धावा धावफलकावर 1 गडीच्या मोबदल्यात. 1 ओव्हरच्या नंतर 13 धावा. आता मात्र 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये 19 धावा बनवायचे आहेत. इट इज ए मिरचीच्या अंगाची मैराणी मुंबईची जागा. करत आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. 13 धावेवर 1 विकेट. 92 धावेचं मोठं टार्गेट आहे. 3 खेळाडू 38 सर्कल बाहेर आहेत. शॉर्ट बॉल बॅकफुटवर जाऊन खेळला जातोय. 1 धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड यावेळेस 14-14. 92 धावेचं टार्गेट. 14 धावा झालेल्या आहेत. 78 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 29 चेंडूमध्ये. स्ट्राईकला फलंदाज सूरज. पुन्हा एकदा मात्र यावेळेस सिंगल असेल. डबल आहे. डबलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 16 धावा धावफलकावर. चेंडू 2 झालेले आहेत. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत 16 स्कोर कार्डवर. शॉर्ट बॉल अगदी मात्र फटका खेळायचा होता. इथे मात्र चेंडू उडवला जातोय. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 17-17. उलटा चेंडू आहे. ऑन साइडला फटका स्विंग केलाय. 1 बाउंड सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. इट इज एकवीस धावा धावफलकावर स्कोर कार्डवर लागले जात आहेत. 1 ओव्हर 4 चेंडूचा खेळ झालेला. 21 धावा धावफलकावर. आणि पुन्हा एकदा मात्र शॉर्ट पिच चेंडूला पुलचा फटका. 1 बाउंड सीमारेषा पार. चौकार. 25 धावा धावफलकावर. इकडे वळण घेतलंय चेंडूने. पाठलाग सुरू आहे. अभिषेक पाटील बाउंड्री लाईन जाऊन फील्ड करताना. आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल. धावसंख्या 27-27. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावर.
27 झाले 27. 24मध्ये बघायला गेलं तर मला वाटते 65 24-65 बनवू शकतात इथूनही. 2-3 मोठी हिट यायला पाहिजेत. हे शॉट बंद करावे लागतील सध्या तरी. आता मात्र बघायलाच नाही आव आणि ताव बघायचं नाही आहे. आता हिट करावं लागेल तुम्हाला, प्रॉपर टायमिंग करावं लागेल. कारण की इथून जर हा फटका खेळला तर चौकार यायला पाहिजे तरच फायदेशीर असेल. प्रशांत जो सर्वात यशस्वी गोलंदाज आहे या स्पर्धेचा, त्याच्यावर हल्ला झालाय. आउट ऑफ दी पार्क षटकार. अगदी बघायला गेलं तर हे करावं लागेल. इथून 65 बनवू शकतात. 3 ओव्हरमध्ये देखील 60 बनवू शकतात. आता तुमच्याकडे 23 बॉल 59 टार्गेट आहे. तुमच्याकडे कॅपेबिलिटी आहे ती दाखवावी लागेल. सूरज चौधरीने काय फटका खेचलाय. 6 धावा. स्कोरबोर्ड 34. अगदी 34 बनवल्या 13 चेंडूमध्ये. या स्पीडने खेळला तर मात्र मॅच बनली जाईल, यात काही वाद नाही. 1 धाव इथून मात्र पाहायला मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 35 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. आणि इथे स्वतःचं कॉन्फिडन्स बूस्टअप करावं लागेल. स्वतःला विश्वासात घ्यावं लागेल की आम्ही काय करू शकतात. प्रशांत आणि धीरज. शॉर्ट बॉल. धीरजचा फटका अगदी कमकुवत म्हणायला हरकत नाही. ग्राउंडिंग स्ट्रोक खेळला. आज स्ट्रोक बाहेर यायला पाहिजे होता. अजूनही अक्षयसारखा फलंदाज आहे, त्याने जर 4-5 षटकार खेचले ज्या रीतीने तो फलंदाजी करतोय तर ही मॅच बनायला वेळ लागणार नाही. स्कोरबोर्ड चांगला आहे. स्कोरबोर्ड 36 झालेला आहे. बघा शेवटची ओव्हर थोडी महाग पडली. ती ओव्हर सोडली तर सगळं काही ओके होतं. 5 ओव्हर 55 ठीक होतं. शॉर्ट बॉल. पुन्हा एकदा पुलचा फटका. वेगाने चेंडू आला. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू मात्र पडेल का? यस पडतोय. 1 पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 37 स्कोर कार्डवर. आणि इथे मात्र बघायला गेलं तर 3 ओव्हर नंतर जर 40-45 तुम्ही आहेत तर तुम्ही गेममध्ये आहेत, यात काही वाद नाही. लॉर फुलटासा आहे. काय फटका खेळलाय धीरजने. सुपर स्ट्रोक आहे. पॉईंटच्या भागामध्ये जात असताना डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल चेतन आणि थ्रो करेल 2 धावा. अगदी तोडीस तोड उत्तर देत असताना इथे रॉकस्टार आरडी देखील तयार आहे. मोहिरीचा विकेट प्राइसलेस मिळाला. त्यानंतर धीरज आणि सूरजने जिम्मेदारी उचलली. सगळ्यात चांगला टॉनिक आयुष्यामध्ये जबाबदारी. 39 धावा धावफलकावर. शॉर्ट बॉल आहे. फटका पुलचा, परंतु यावेळेस नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय आणि 1 धाव मात्र इकडून पाहायला मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? ओव्हरथ्रोमध्ये नाही झाला. 1च धाव. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40 आहे. आता 3 ओव्हरमध्ये 52 पाहिजेत. बघूया 3 ओव्हरमध्ये 52 बनल्या जातील का? षटकारांचा विचार केला तर 18 चेंडू आणि 7 ते 8 षटकार मारलेले आहेत फलंदाजाने, के खेचावे लागतील. अड्डीचे इकडे बघायला गेलं तर 18-52 गरज आहे. गोलंदाज चेतन. आता इथून एखादं मोठं ओव्हर आणावं लागेल आरडी रॉकस्टार टीमला. 52ची गरज आहे. 18 चेंडूमध्ये 40 झालेले आहेत आणि फलचा उंचच गेला आहे. इथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा याच भागामध्ये आउट झाला. मोहिरेश याच भागामध्ये आउट झाला. धीरज विकेट.
17 चेंडू आणि 17 चेंडू मध्ये 52 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. काहीच झालेले आहेत. आता इथून एखाद्या फलंदाजाला मात्र गेम चेंजर बनावं लागेल. अक्षय ते बनेल का? पहिल्या चेंडूवर बाद लॉर फुल टॉस आहे. अक्षय मात्र वेगाने बॅट फिरवली. मध्ये क्षेत्ररक्षण ऋत्विक पाटील 2 डबा इकडे ऍड होतील. 50 पाहिजे 16-50. अगदी बघायला गेलं तर लढताना पाहायला मिळते रोखतात. शेवटचं षटक जर बघितलं तर ते बाजूला ठेवलं तर सगळं काही ओके होतं. जरी ते 20 आलं असतं तर कुठे ना कुठे उत्तम गेम मध्ये असते, पण कुठे 33 आल्या कारणाने वरच्या 13 धावा थोडा अवघड दिसत आहेत. पण तू हरकत नाहीये. आणि फटका आहे. मी पहिलेच बोललो जबरदस्त अक्षय गावीकर आहे. मॅच बनणार यात काही बात नाही. 44 निघणार 15 मध्ये ऑन आहे गेम जिंकण्याची मनामध्ये आशा नेहमी. जुनी मात्र मॅच ऑन आहे. 44 पाहिजे. अक्षय स्ट्राईकवर आहे. 15-44 ची गरज. मॅच कुठे जाऊ शकते. जोपर्यंत अक्षय आहे, जोपर्यंत सूरज आहे, अजून सत्ता आहे, तोपर्यंत मॅच आहे. त्यात ते बात नाही. रॉकस्टार लढताना आपल्याला पाहायला मिळते. डोळ्यात अगदी मात्र स्वप्न आहे. ते पूर्ण होईल का? अवघड आहे, अशक्य नाहीये. क्रॉस बॅटीत अगदी फटका सजवलाय. बॅटवर निकाला आणि साजन मात्र यावेळी चेंडू अडवतोय आणि गडबड 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 2 आल्या. सूरज चौधरीचा कॉल खराब होता, परंतु एक चांगला ऍथलीट आणि मिलिटरी मॅन असल्या कारणाने हा पोहोचलाय. 3री रन अक्षय गाविलकर. भारताच्या सीमेवर असतो. एक घराचं देखील संरक्षण केलं जातं आणि दुसऱ्या घराचं संरक्षण देखील केलं जाते आणि ते खूप महत्त्वाचं असतं. आपल्या घरी आई, भाऊ, वडील, त्याचप्रमाणे दुसरा घर म्हणजे पूर्ण भारत सीमेवर तैनात असतो. डॉट फुल टॉस आहे. नो बॉल येईल का? त्याचा इशारा तर नाही आलाय, परंतु यावेळी षटकार आलाय. 6 धावा आल्यात. गेम ऑन, मॅच ऑन बन सकती है. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. तेरा 36 काय मॅच बनेल? इथून अक्षय गाविलकर मॅच बनवून देईल का? सूरज मॅच बनवून देईल का? 56 झालेले आहेत. लढा कसा असावा? छत्रपती शिवरायांसारखा असावा. रणनीती अगदी त्यांच्यासारखी असावी. नीटनेटकी शिस्तबद्ध छोटी सुरुवात. अगदी संघर्ष जेवढा मोठा, जेवढा कठीण, विजय तेवढाच मोठा. उंच गेलाय. अगदी मात्र यावेळेस बघायला गेलं तर कॅच ड्रॉप होत असताना
कॅच छुटा है क्या मॅच छुटा है दिल तो टूटा है ओमसाई चॅलेंजर का स्कोरबोर्डचा विचार केला 4 षटकानंतर 58 12 चेंडू 34 5 षटकार अजित गाविलकर अक्षय गाविलकर अडवेल का आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार बंदच आहे तो बंदच आहे चालू नाही विचारा तू आवाज नाही मिळत त्याला आवाज येतो जातो तू तिकडून आवाज दे तिथून त्याच्यावरून नाही ना मग कुठे हॅलो तो पडलेला आहे असा खाली कनेक्टर हॅलो हॅलो आता जो पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे ना स्कोरबोर्ड तोच राहिलेला आहे मयुरेश इथे मयुरेश राहिलेला आहे आता हा मयुरेश पूर्ण केला जाईल का सूरजकडून आणि त्याचबरोबर अक्षयकडून 12-34 मॅच जिंकण्यासाठी 58 4 ओव्हरमध्ये झालेले आहेत ही मॅन ऑफ द सिरीजची सायकल हॅलो पहिलाच बॉल ब्लॉकने सुरुवात इकडे मात्र सिंगल असेल सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल स्कोरबोर्ड 59 59 झालेले आहेत 59 धावा गेला यावेळेस आपल्या पाहायला मिळत आहेत 11-33 अगदी वाईट चेंडू ऑप्शनच्या खूप बाहेर एक धाव ऍड होईल स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड 60 11-32 मनामध्ये जिंकण्याची आशा नेहमी असावी कभी भी पॉझिटिव्ह रहना चाहिए ज्याप्रमाणे आपण बघितलं असेल रिकी पॉन्टिंगच्या काळामध्ये ऑस्ट्रेलिया फक्त पॉझिटिव्ह राहायची शॉर्ट बॉल एज लागले इकडे मात्र चेंडू काय स्टॉप केलाय क्षेत्ररक्षक चेतन प्रशांत हडळने या स्पर्धेमध्ये इम्प्रेस केलाय परंतु इथे मात्र बघायला गेलं तर आता त्याला इम्प्रेस होऊ द्यायचं नाहीये फलंदाजाला इथून फलंदाजाला मात्र काम करावं लागेल 10 मध्ये 31 ची गरज लोहे के चने चबाए 92 स्कोरबोर्ड पे था फिर भी अच्छी बल्लेबाजी होती हुई 10 में 31 सूरज क्रॉस बॅटेड फटका स्विंग केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक गॅप मध्ये येईल का यावेळेस गोपाल सोने एकच धाव मिडल टू मिडल घ्यावा लागेल चेंडू क्रॉस पार करावा लागेल हे षटक खूप महत्त्वपूर्ण आहे दोन्ही टीमसाठी इथून कळणार की शेवटच्या षटकामध्ये पारडं कोणाचं जड असेल 9 मध्ये 30 षटकाराची गरज आहे 9.25 चं चाललेलं आहे परंतु इकडे पाहिजेत आता भरपूर इकडे एज आहे परंतु यावेळेस मात्र चांगला चेंडू चांगली गोलंदाजी प्रशांत हडळने इम्प्रेस केलाय या स्पर्धेमध्ये अक्षरशः पूर्ण स्पर्धेमध्ये त्याने मला तर वाटते 1 ते 2 षटकार खाली असतील चेंडू असतील 8-29 ची गरज मॅच आली होती परंतु या ओव्हरनंतर पुन्हा एकदा अडचणीत सापडली 8-29 8 चेंडू 29 धावा आरडी रॉकस्टार टीम गाणी बंद कर तिकडून आणि काय फटका खेळलाय यावेळेस डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि खांबाला लागून षटकार की काय षटकार षटकार आलाय नशिबाची साथ मिळाली आहे रॉकस्टारला 6 धावा 7 चेंडू नाही खांबाला डायरेक्ट जर पडला तर षटकार आहे हा नियम आहे एमएससीबीचा आणि षटकार इकडे मात्र पाहायला मिळतोय बघूया यावेळेस आपण बघू शकतात खांबाला लागून चेंडू आउट ऑफ दी पार्क यस खांबाला लागून आउट ऑफ पार्क पडला असेल तर षटकार आहे टप्पा पडून गेला असेल तर चौकार आहे 6 साजनने देखील इकडे 6 आणि 6 धावा षटकार 7 मध्ये 23 ची गरज 69 स्कोर कार्ड वर 7-23 सूरजने काय फटका खेळलाय काय सुपर स्ट्रोक अजून एक हिट येईल का अजून एक मात्र मोठा हिट येईल का बघूया 7 चेंडू 23 धावा स्ट्राइक वर सूरज आणि पुन्हा एकदा फटका सजवलाय
इथे आता खेळाडू आहे कॅच ड्रॉप होताना एक पूर्ण केली दुसऱ्यासाठी येत आहे 1 ओव्हर 21 ची गरज कोण जिंकेल कोण हरेल 3 षटकार अक्षय गाविलकर खेचेल का बघूया जाऊया या वेळेस डीजे मास्टरकडे या एक ओव्हर 21 ची गरज मन जिंकले तिकडे रॉकस्टार रेड्डीने 92चं टार्गेट होतं आणि तरी देखील मॅच मध्ये आहेत शेवटच्या षटकामध्ये अक्षय गाविलकर आर्मी मॅन बघूया देशाचं संरक्षण करतोय संघाचं संरक्षण इकडे होईल का इथे बघूया 6 गेंदों में 21 चाहिए चेतन तामोरे तयार शॉर्ट बॉल फटका अगदी डीप मध्ये डोक्यावरून काय ताकद आहे काय नजाकत आहे षटकार आहे 6 5 15 जिंकण्यासाठी एसडीचे थँक्यू उत्कटा वाढवणारी सगळ्यांचं मन जिंकणारी मॅच रॉकस्टार आरडीच्या जेवढ्या मॅच आहेत तेवढ्या पैसा वसूल मॅच आहेत अगदी 1-4 1-1 आणि 5-15 अक्षय गाविलकर घबराहट अब दोनों तरफ है सब तरफ है टेंशन का माहौल है काय तू रुके नहीं तू झुके नहीं कर शपथ अग्निपथ 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 5-15 दूसराच बॉल पुन्हा एकदा सरळ भेटले पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क षटकार का 6 का 6 आणि अजित गाविलकरचा खेळ पहा चौकार आलाय अक्षय गाविलकरचा खेळ पहा काय फटकेबाजी आहे अगदी बघायला गेलं तर 4 चेंडू 11 ची गरज काय फटकेबाजी आहे काय बॅटिंग आहे परंतु इकडे आता असं झालंय की या 11 निघतील का या 11 वर सगळं काही आहे सगळं आनंदित चाललं होतं सगळं काही व्यवस्थित चाललंय परंतु चार चेंडू 11 धावा बघूया मॅच बनेल का 4 संपा एक मिनिट बाउंड्री आहे ना बाउंड्री आहे 4-11 आहे स्कोरबोर्डला क्रिएशन दिलं जात आहे 4-11 आता 6 अक्षय गाविलकर He's man army man 1 man army 1 man show 3-5 yes DJ थँक यू काय होत आहे टिक टॉक धड होत आहे मैदानाच्या बाहेर 3-5 रॉकस्टार आरडी ग्रुप इकडे कोण जिंकणार ओम साई चॅलेंजर ओव्हर मध्ये 21 असताना पहिल्याच 3 चेंडूवर 16 आल्यात परंतु पुढच्या 3 चेंडूवर 5 ह्या बनवायच्या आहेत अक्षय नाहम
अमिताभ ना हम दिलीप कुमार, हम है सीधे साधे अक्षय. अक्षय काय होणार, काय घडणार बघूया. मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग होत आहे, काय फटकेबाजी होत आहे आणि टाळ्या वाजतायत, शिट्या वाजतायत. दोन्ही बाजूला टेन्शन टेन्शन आणि फक्त ना फक्त टेन्शन. 3-5 3-5. आज गळा बसला तर बसला, परंतु मॅच बघायला मजा आलाय, यात काही वाद नाही. 3-5. गोलंदाज इकडे तयार, फलंदाज तयार. आणि इकडे काय घडतंय, इकडे वाईट देखील आला, प्रेशर आहे. 3-4. अक्षय आहे. आता हत्ती पूर्ण झालेला आहे. शेपूट नाही झाली तर मात्र डोळे बंद करावे लागतील असं म्हणायला हरकत नाही. 3-4. पुढचा चेंडू आणि इकडे मात्र सिंगल. आणि इकडे चतुराई करण्याची गरज आहे, थांबायची गरज आहे. इकडे मात्र बघूया अक्षय स्ट्राईकवर येतोय का. अक्षय येतोय, दुसऱ्या साईड जात चला. इकडे रनआउट होईल. 2-3 2-3. अगदी सिरियस कंडिशन आहे. व्हेंटिलेटरवर आहे आमची टीम देखील, कारण की 2-3 आलेली आहे. कोण जिंकणार कोण राहणार. मी देखील उठतो बसतो आणि मॅच देखील उठते बसते. डीजेला देखील संधी देऊया. या डीजे दोन तीन. माझ्या या आजच्या महिन्यामध्ये 3दा झाले 2-3. एकदा बाजी मारली, एकदा गमावली, पुन्हा आले 2-3. बघूया. 2-3. अक्षय की गोलंदाज बघूया, लयमध्ये आहे. शॉर्ट बॉल, क्रॉस बॅटेड फटकाय. एक पुन्हा दुसऱ्या साईड जावं लागेल. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक यावेळेस काय मात्र रनिंग विधी होत आहे का. गुड रनिंग. आता मॅच खऱ्या अर्थाने सगळ्यात टेन्शनची आहे. ही 1 नंबर टेन्शनची मॅच आहे बॅटिंग टीमसाठी. 1-1 आता काढायची आहे, आता बॅट लावायची आहे. आता अक्षय स्ट्राईकला आहे. असं म्हटलं जातं की सर्व काही होतं आणि लग्न झालं वरात गेला राहिलेल्या गोष्टी मोजल्या जातात ना, ती गोष्ट आहे. 1-1 पैसा वसूल मॅच. मॅच आवडल्याचे टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत या मॅचसाठी. स्कोअर लेवल 91. 1 मध्ये 1 बॅटिंग टीमला आल्या होत्या तेव्हा दिल्या नव्हत्या, आता बनवायच्या आहेत. कोण जिंकणार कोण हरणार ते म्हणतात ना, कंपल्सरी चेस आहे, काढायचीच आहे, त्यामुळे टेन्शन आहे. ते बोलतात ना की जिंकण्यावाल्याच्या पेक्षा हरण्यावाल्याची चर्चा झाली पाहिजे. आणि अक्षय गाविलकरने ते करून दाखवलंय. अक्षय गाविलकरने सर्व काही ओके केलं, मनच जिंकली, सर्व जिंकलीत, परंतु ही मॅच आता ही जिंकली तरच होऊन जाईल. 11-36 आहे. एक कंपल्सरी चेस बॅटिंग टीमला बनवावेच लागतील. अक्षय आहे, गोलंदाज आहे. चर्चा झाली दोन्ही टीम मध्ये. इथे बघू शकता बॅट्समन मध्ये देखील चर्चा होत असताना तीनशे लोक लाईव्ह बघतायत, परंतु इकडे लाईव्ह देखील धडधड आहे. 1-1 कोण जिंकणार कोण होणार, मन जिंकणारी मॅच पाहायला मिळते. अक्षय तयार. नाही इकडे नाही, आमचा आहे. नोट आउट. यस, नोट आउट. पंच पडलाय, स्तंभ पडलाय, जिंकला. चला खेळपट्टीच्या मैदानाच्या बाजूला व्हायचं आहे
ह्याच्यानंतर आपल्याला एक आणखीन सामना खेळवायचा. आपण मात्र फायनल विजेता संघ ठरलेले नाहीत. आपण ग्रँड फिनालमध्ये प्रवेश केलाय. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक. ओम साई चॅलेंज. एक चेंडू एक धावा. पाहूया कशा त्या चेंडू पकडलं गेलं. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. बॅकची हलकीची काळा. इकडनं मात्र 3 स्टंप पडले होते. त्याच्याच कारणाचं मात्र अक्षयला मात्र खांद्यावरती उचलून आणला घेतलाय. नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, वन साइड हिरो, वन मॅन शो. एकटा लढला, एकट्याने किल्ला जिंकवला, तो ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अक्षय नाव नाही तर ब्रँड आहे. चला बोट टीम टॉस दिया.